नमस्कार। आज जे अहमदपूरमध्ये दिवाळीसारखं वातावरण झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे आत्ता नुकतीच थोड्या वेळाखाली आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। अहमदपूरमध्ये बरेच दिवसापासून जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे। निश्चित यापुढे विकासाची कामे खूप भरभराटीने होतील। मी सर्व मित्रमंडळीकडून, व्यापारी बंधूंकडून, जमलेल्या माझ्या सर्व मित्रांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आज खरं तर अहमदपूरचं भविष्यच म्हणावं लागेल, नशीबच म्हणावं लागेल की एक तालुक्या प्लेसला एवढं मोठं मंत्रिपद मिळणं म्हणजे आमच्या सगळ्यासाठी एक कौतुकास्पद गोष्ट आहे। आणि आजपर्यंतची साहेबांची जी कारकीर्द होती ती तालुक्यापुरतीच मर्यादित होती, पण आज साहेबाला तालुकाच नाही, जिल्हा नाही तर पूर्ण राज्यामध्ये साहेबांनी त्यांच्या कामकिर्दीतून ते सगळं दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं सर्वांकडून मी साहेबांना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। असंच आपलं हातून अहमदपूरचं भविष्य चांगल्या कामासाठी तुम्ही सतत प्रयत्न करावं। आणि अहमदपूरसारख्या ठिकाणी आता बऱ्याच अशा नवीन नवीन गोष्टीची संकल्पना तुम्ही तुमच्या कारकिर्दीतून दाखवा। मी सगळ्यांकडून हेच शुभेच्छा देतो। आज अहमदपूर व लातूर जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे, कारण आज माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब हे मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। या तालुक्यासाठी व लातूर जिल्ह्यासाठी विकासाच्या बाबतीत म्हणलं तर खरोखरच खूप आनंदाची बाब आहे, कारण बऱ्याच गेल्या 20 वर्षापासून नाहीतर गेल्या 50 वर्षामध्ये अहमदपूर तालुक्याला कॅबिनेट मंत्रिपद कधीही मिळालेलं नव्हतं। म्हणून आज या अहमदपूर व लातूर जिल्ह्यासाठी सोनियाचा दिवस म्हणलं तर वावगं ठरणार नाही। माननीय लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब या कॅबिनेट मंत्रिपदाचं अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ, लातूर जिल्हा व महाराष्ट्राला संधीचं सोनं करून देतील एवढं मी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज बहुजनांचा।